गडचिरोली जिल्ह्यातील पेंढरी परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशांची तस्करी सुरू असून यांची मुख्य केंद्र पेंढरी परिसरातील काही गावे बनली आहे। गत अनेक दिवसांपासून जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। यात गाय, बैल यासह म्हशींचा देखील समावेश आहे। पेंढरी परिसर आदिवासी बहुल असून याचा फायदा गो तस्कर घेत असतात। अशाने जनावरांचे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। याचसोबत आज शेती करताना यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी पेंढरी परिसरात बहुतांश शेतकरी बैलरेडा यांच्या सहाय्याने शेती करतात, ज्यामुळे पशुसाधनाचे महत्त्व आजही कायम आहे। परिसरात जनावरांची योग्य रीतीने सांभाळ केला जातोय, त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे। नेमकी ही बाब लक्षात घेऊन गोतस्करांनी पेंढरी परिसराजवळ पळसा गाव येथे गोतस्करीचा अड्डा बनवून जनावरांना कत्तलखान्यात पाठवल्या जात आहे। पेंढरी परिसरातील गावातून व परिसरातून छत्तीसगडवरून जनावरे पायी पायडी पाळसगाव, सोमलपूर, हटजर, सावंगा, बोटेहूर येथे आणले जातात। तेथून ट्रक व इतर वाहनांद्वारे जनावरे विकण्यासाठी नेले जातात। यात आंध्र प्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातील येथील जवळपास 30 ते 40 व्यापारी पेंढरी परिसरातील गावात भाड्याने रूम घेऊन राहत असल्याचं दिसत आहे। याचसोबत पोलीस स्टेशन पेंढरी आणि परिसरातील गावामध्ये हे सर्व प्रकार सुरू आहे। पेंढरी गठ्ठा पुष्टोलावरून चामोर्शी मार्गे काढून मूल व समोर चंद्रपूर मार्गाने वाहतूक केली जात आहे। या मार्गावर शेकडो पोलीस स्टेशन आणि वन नाके येत असतात, परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। महाराष्ट्र TV 24 करता मुकेश कावळेची रिपोर्ट, गडचिरोली।